दादा अरे आलास तरी काही पत्ताच नाही लागला. अगं मी ऐकत होतो. हा ऐकत होता ना. अरे मी काय म्हणते दादा, ह्या काठीला इथं ठेवायचं नाही. म्हणजे इच्छा ठेवायचं ना म्हणजे इथं तिला पाठवायचं तरी कुठे ग? दादा पाठवायचं वगैरे नाही. अरे तुलाच तर माहिती आहे रे. अगं ताई मुद्दाम मी तुझी गंमत करीत होतो ग. गंमत करीत होतो. अगं हे बघ ताई, आता का तुझ्या नवऱ्याला यमशक्तीने पाठवलं, पण आता वेळ आहे की त्या तुझ्या सुनेची. पण एक काम करायचं ताई, कारण हे काम आपण करायचं नाही. अरे तर मग कोण? हे काम करेल तो तिचा नवरा, कारण त्याच्यासाठून हे कृत्य आपण घडवून आणायचं. आपण फक्त राहायचं नाही. अरे त्याला आवाज तर दे. तू देणार प्रकाश, ए प्रकाश. तुझ्या डोळ्यात कशासाठी का? अरे प्रकाश मी काय म्हणते, ह्या काठीला इथं ठेवायचंच नाही. तिला आपण घराबाहेर काढायचं. अरे कोणते काम नीट वेळेवर करत नाही. हा कोणता सांगितलं ते नीट म्हणजे करतच नाही ते काम वगैरे. हिला ठेवून काय करणार आहे तू? करेल ती सुद्धा सुधरेल का? केव्हा करणार? केव्हा करणार? अगं आई ते सुधरेल का? तिला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करायचं, तेव्हा ती सुधरेल ना ग. किती वेळा सांगायचं, लहान नाही आहे. अगं तू सुद्धा वेळोवेळी काम करत नव्हतीस ना, तेव्हा बाबा सुद्धा तुझ्या मदतीला धावून येत होते, आणि आता मी सुद्धा तिच्या मदतीला धावून राहील ग. अरे वेड्या, अरे एवढं असून सुद्धा तू तिच्यामध्ये गेला. अरे मी तुला चांगल्यापैकी मानत होती आणि तू माझा साथ सोडून त्या तिच्याकडे गेला. सांग ना का गेला तू तिच्याकडे? आणि तिला तिची कदर तुला केव्हापासून यायला लागली? अगं केव्हापासून म्हणजे काय ग? आज मी नोकरी सोडून घरापर्यंत पोहोचलोय, आणि मी तिच्या साथीला जाणार नाही तर कोणाच्या साथीला जायचं ग? आणि हे बघ आई, आतापर्यंत खूप काय ऐकलं ग. अरे मी इच्छापेक्षा तुला सुंदर मुलगी पाहून देते बघा. या काठीच्या मागे जायचं नाही. अगं तुझं डोकं तरी भानावर आहे का नाही ग? अगं तू स्त्री म्हणून का म्हणून जन्माला आलीस ग आई? अगं स्त्री या जातीला तू कलंक आहेस, कलंक. काय बोलतोस तू? हे बघ वाश्य, आई जी काय म्हणते ना ते अगदी बरोबर आहे वाश्य. बरोबर. अरे भाष्य, कधीपासून तू एवढा सुधारलास भाष्य, आणि स्त्रीची बाजू घ्यायला लागलास. पण भाष्य एक मात्र विसरलास तू, कारण त्या मुलीला या घरात सून म्हणून आणली ती कशा करिता? तिचा बदला घ्यायला. तो बदला कोणता माहिती आहे? त्या बागेमध्ये तुझ्या कानावर पडलेली थापा. बरोबर आहे मामा, कदाचित मी सर्व काही विसरलो असतो, परंतु आता नाही मामा. आणि त्या बगीचेच्या झापडीचा बदला घेतला नाही ना, नावच सांगणार नाही की प्रकाशराव म्हणून. आणि यामध्ये दिग्गाचा सुद्धा सिंहाचा वाटा असणे तेवढेच गरजेचे समजतोय मामा. समजी आहोत भाष्य, त्याची काळजी करायची नाही. तर मग ठीक आहे मामाजी, ती काय ती या घरामध्ये कशी राहतोय, कशी वावरतोय, हेच मला बघायचं आहे.
नका, कारण तो कार्टा तुमच्या बहिणीच्या गावाला गेला. तो कधी येऊन इथे टपकू शकतो, आणि तो जर काही आला तर आपला प्लॅन फिसकटला. म्हणून जा, उशीर करू नका बादशाह. ठीक आहे मामा, काका तिला आता घेऊनच येतोय आणि तिला स्मशानभूमीमध्येच पाठवतो, आणि तेव्हा या प्रकारचा बदला पूर्ण झाला असं समजाय मामाजी. तुझ्या मनासारखं झालं, कारण ही काठी तर एकटा का संपवली तर या घराची मालकी फक्त आणि मला मारू नका, मला कशा करता आणलं इथं? हे काय प्रकार रायो? मला सांगा कोणतरी. कशा करता म्हणजे काय ग? आज मला त्या बगीचेतल्या धापडेचा बदला घ्यायचा आहे, आणि आज तो बदला मी पूर्ण करणार. काय मागच्या रात अजूनपर्यंत मनामध्ये दडून ठेवले का? हो विसरून जाऊ तुमच्या पाया आणि काय मला मारू नका, मी गरीबाची मुलगी आहे, मला मारू नका, मला मारू नका. म्हणून तुझ्यासोबत लग्न केलंय ग. अगं संसार थाटण्यासाठी नाही. अगं तुला वाटत असेल की मी सुखानं संसार करेन, परंतु नाही, ते तुझं स्वप्न, ते स्वप्न. आणि आज स्वप्न गेलं नाही ना. अगं बघ, नावच सांगणार नाही की प्रकाश म्हणून. आणि आज बघ 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 त्या प्रकाशाकडे कसा प्रकाश तेज होतोय, आणि आज गळा दाबतोय. आई आई धाव ग, आई कुठे आहेस ग? आई धाव